तर हा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि त्या व्यतिरिक्त आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचाही वेगवान आढावा आपण घेऊया। मुख्यमंत्री शिंदेंनी लवकर निर्णय घेऊन मराठा समाजाला कोर्टात टिकणारा आरक्षण द्यावं। जरांगे आणि मुख्यमंत्र्यांचं ट्युनिंग चांगलं जमतं। मनोज जरांगेंच्या आंदोलनावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। सडगाईने हे आरक्षण सरकारने देऊ नये आणि मेरिटनं योग्य अशा पद्धतीनं सरकारने याच्यावर विचार केला पाहिजे। मला वाटतं चांगलं कम्युनिकेशन आहे दोघांच्यात। राज्य सरकार सातत्यानं आरक्षण देणार असं सांगतंय, पण प्रत्यक्षात मात्र काहीच करत नाही। मनोज जरांगेंच्या आंदोलनावर सरकारच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका। ट्रिपल इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे त्यांनी मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज या सगळ्यांवरच अन्याय केलेला आहे। कारण ते सातत्याने आरक्षण देणार म्हणतात आणि करत तर काही नाही। मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे। सरकार जरांगेंना दिलेला शब्द पाळणार। पंकजा मुंडे यांच्याकडूनही विश्वास व्यक्त। त्यांची काही मागणी असेल त्याबद्दल आतापर्यंत मी नेहमी सकारात्मकच मत व्यक्त केलं आहे। मी वेळोवेळी जाहीरपणे भाष्य केले, घटनात्मकदृष्ट्या टिकेल असं आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे। पिढ्यानपिढ्या टिकणारं आरक्षण मराठा समाजाला मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केली भूमिका। मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील। प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात राज्यपाल रमेश बैस यांचं वक्तव्य। मराठा आरक्षण के संबंध में माननीय न्यायमूर्ति संदीप शिंदे सेवानिवृत्त की अध्यक्षता में समिति गठित की गई है। मई 2023 में क्यूरेटिव पिटीशन दायर की है। वरिष्ठ वकीलों के टास्क फोर्स का भी गठन किया गया है। टिकणाऱ्या आरक्षणासाठी अजून कालावधी लागणार। राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध। जरांगेंनी मोर्चा थांबवावा, सुनील तटकरेंची विनंती। छगन भुजबळ आंदोलनाचे उसने अवसान आणत होते। उसने अवसान म्हणून लढाई जिंकता येत नाही हे समजल्यानंतर भुजबळांना घरी बसावं लागलं। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची भुजबळांवर टीका। मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक। जरांगेंच्या आंदोलनाकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष। मनोज जरांगेंच्या आंदोलनावर मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या भेटीला आलेल्या शिष्टमंडळासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। एक मराठा लाख मराठा अशा मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळासमोर घोषणा।